हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर वाजले 11:30 वाजता. कार्तिकला वडापाव खायचं होतं म्हणून घराबाहेर पडले. ऊन तर एवढं लागतंय, तरी पण काय करायचं आता, पोराला खायचं आहे वडापाव म्हटल्यावर बाहेर पडावंच लागेल. तर आम्ही इकडे आलो बघा वडापाव घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी आम्ही दोघांना पण वडापाव घेतला आणि त्याच्यानंतर घरी जायला लागलो आहे. आणि इकडे टेस्टी पण भेटते आणि छान भेटते कॉम्बो वडापाव. तर मी खायचं असलं तर हेच वडापाव खाते, नाहीतर मग शक्यतो कमी खाते बाहेरचा दुसरा वडापाव. जास्त करून मी शंभरचाच वडापाव मी खाते, मला आवडतं. तर त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि ऊन तर केवढं वाजते बघा, एकदम डोकं चपचप होते म्हणून ऊन लागते. कार्तिकाला एवढं काय ऊन लागत नाही का, कारण की कार्तिक आहे ना सायकलवर आहे, टोपी घातलं, एवढा काय ऊन लागत नाही. पण मलाच लागते ऊन, तर काय करायचं आता, पोरासाठी तर एवढं यावंच लागेल. फायनली घरी आलो आणि वडापाव खायला लागले. तर पाणी पिलं आहे मस्तपैकी आणि त्याच्यानंतर वडापाव खाते. आणि खाऊन झाल्यानंतर बेडरूम घेते आवरायला, तुम्हाला दाखवते. आज मी बेडरूम आवरते. आणि स्टार्टिंगलाच बाजूला आहे ना वॉशरूम आहे. वॉशरूम तुम्हाला नक्की दाखवते. ह्या घरचं वॉशरूम दाखवते, त्या घरचं एवढं दाखवलं नव्हतं कारण की ते जुनं घर होतं आणि हे फ्रेश घर आहे. तर ह्या घरचं तुम्हाला वॉशरूम नक्की दाखवते, तर वॉशरूम कसं आहे म्हणून. तर स्टार्टिंगलाच वॉशरूम आहे, त्याच्या बाजूलाच जण बेडरूम आहे. आणि इथं बघा मी पुसून घेते. पहिले कडपे आहेत ना साईडला लावलेत कमानी, ते पुसून घेते. त्याच्यानंतर दरवाजा आणि कडी वगैरे सगळं असं स्वच्छ असं पुसून घेते. आणि तुम्ही नोटीस केलं का माझा कपाट आहे, आणि कपाटला काचेला किती डल आहे आणि कसं आहे झालं ते तुम्हाला नंतर दाखवते मी काय करणार आहे त्याला. पुढून ना पुसून झाले, आता पाठून बॅक साईड आहे ना ते पुसून काढते पूर्ण खाली चांगलं व्यवस्थित. आणि बॅक साईड पुसून झाल्यानंतर मग मी कपाट घेते आणि कपाटवरचं काय काय ना ते पहिले काढते. तुम्हाला मी दाखवते कपाटवर काय आहे. एक आहे इस्त्री पण आहे, आता इस्त्री इथंच लागणार आहे. कपाट आहे म्हटलं, कपडे पण इथे आहे म्हटलं, इस्त्री लागणार आहे. आणि ते पिरॅमिड आहे ना ते दरवाजा लावायचं आहे, अजून ते लावलंच नाही, ते आणून तिथं ठेवले. आणि 2 गट्टे बघितलं ना ते पेपर कटिंगचे आहेत, पेपरचे आहेत, कारण की मला लागतात त्या ब्लाऊज कटिंग करायला, म्हणून पेपर जमा करून ठेवलं आहे. एंड टाईमला नाही भेटला तर काय, आणि थोडं संपायला आलं तर परत आणून ठेवायचं, म्हणून स्टॉक करून ठेवलं मी. आणि दुपट्टा आहे ना तो चेंज करून घेते. आणि असं कपाटावर हातरून घेतलं ना धूळ अजिबात बसत नाही, म्हणून मी हे पर्याय निवडला आहे. तर हे ड्रेसचे दुपट्टे आहेत माझे दोन्ही पण, आता फेकून टाकण्यापेक्षा कपाटला यूज होते म्हणून ठेवले. आणि हे बघा न्यूजपेपर आहेत ना एका थैलीत काढून ठेवलेत, तर धूळ पण बसायला नव्हतं काही नाही. आणि ते चपातीला पण बरं पडेल वापरायला, त्याच्यासाठी मी तसं केलं आहे. आणि कार्तिकचे पॅड गिफ्ट वगैरे आले भरपूर, ते पॅड आहेत ते पण ठेवून घेतले. आणि एका थैलीत आहेत ना साड्या आहेत, आता पिको फॉल केलेले साड्या आणि तो ड्रेस आहेत फिटिंग करायचे आहेत, तेच वरती ठेवले. जेव्हा मला फिटिंग करायचं असलं ना खाली काढून घेते आणि पुरवून सगळं व्यवस्थित पुसून घेते. आणि काच पण पुसून घेतला बरं का. आणि नंतर हे ओल्या कपड्यांनी पुसून घेते. आणि ओल्या कपड्यांनी पुसून घेतल्यानंतर पेपरने पुसून घेते, एकदम छान आणि क्लीन निघते. आणि चकाचक नवीन काच असल्यासारखं निघते. आणि स्प्रे असला ना तर काच असले किंवा ग्लास असला, आपले प्लेन असले ना, त्याला काय करायचं स्प्रे करायचा पाण्याचा स्प्रे करून ना कागदाने पुसून काढायचं, एक नंबर निघते आणि छान निघते. नेहमी मी काच पुसताना ना तर न्यूजपेपरचा वापर करते. पहिले ना स्प्रे करते, स्प्रे नसला तर ओला कपड्याने थोडं पुसून घेते. आणि ती काच आहे ना ग्लास पूर्ण असं ना ओलं करते, त्याच्यानंतर मग न्यूजपेपरने पुसून काढते. तर एक नंबर छान निघते. तुम्ही पण आता एकदा ट्राय करा, मग मला सांगा कमेंटमध्ये की कसं निघतात ग्लास. तर काय करायचं स्प्रे करायचं, स्प्रे करून न्यूजपेपरने पुसून काढायचं आणि मग मला सांगा कसं निघतात. एकदम नवीन असल्यासारखं आणि चेहरा पण क्लीन दिसतो, त्याच्यात दल वगैरे दिसत नाही. आणि साईडून पुसून घेतलं आणि खिडकी आहे ना ती पण पुसून घेतली. आणि इथं वॉशिंग मशीन आहे ती साईडला काढून घेतलं, बघितलं असेल तुम्ही. आता ते पुसून घेते आणि वॉशिंग मशीन आहे ना सरळ लावून घेते. आता ह्याचं मुहूर्त कधी येईल माहीत नाही लावायचं. आणि माझं स्टँड आहे शूट करायचं, तो छोटा स्टँड आहे आणि मोठा स्टँडने आत्ता शूट करते मी. आणि ही रिंग आहे आणि स्टँड आहे आरीवर्कचं. आणि आता इथं वॉशिंग मशीनपर्यंत झाला. आता मशीनवर किती पसारा ना ते सगळं आवरून घेते. ड्रेस आहे ना हे ते हात वगैरे लावायचे. आणि हा दुपट्टा आणि फुल ड्रेस आहे ते बाजूला काढून ठेवलेत. हे बघा ते ड्रेस फिटिंग करायचं तुम्हाला दाखवलं ना, ते सगळं त्याच्यात भरून ठेवलं, फक्त भाई लावायचं ना तोच बाजूला काढला. आणि ही दुपट्टा
आणि पॅन्ट आणि ड्रेस असं पूर्ण फुल आहे. तर भाई लावून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आणि घालून पण दाखवते कसं दिसते. आणि हे फक्त 2च मी साईडला ठेवलेत आणि बाकी सगळं भरून ठेवलं. आणि जेव्हा मला फिटिंग करायचं असलं ना तेव्हा काढते. आणि आता उगीच कसाला पसारा म्हणून. आणि ऑलरेडी किती मशीनवर माझा पसारा आहे बघा. आणि हा फिटिंग करण्यासाठी एका कस्टमरचा आला आहे. ती बाई कधी येते काय माहिती. तिला हा ड्रेस फिटिंग करून देते. तर लागलंच ते पण फिटिंग करून घेते माझं ते भाई लावताना. तर आता मशीनवरचा सगळा पसारा मी आवरून घेते आणि मशीनच्या इकडे साईडचं सगळं व्यवस्थित लावून ठेवते. नंतर मग काय सामान घेताना गडबड होणार नाही काय नाही व्यवस्थित. तर संध्याकाळी झाले साफ करता करता मला संध्याकाळी 7 वाजले. थोडा अंधार पडला म्हणून मी लाईट लावली आहे. तर बाहेरचं वातावरण कसं आहे बघा. हे बेडरूमची गॅलरी. तर मशीन स्वच्छ असं पुसून घेते. आता लय दिवस झाला आणून तसं ठेवलं आणि त्याच्यातच काम करायला लागले. आणि त्याचा मुहूर्त झाला नाही साफ करायचा म्हणजे आज साफ करून घ्यावं म्हटले. आता किती दिवस झालं मशीन साफच नाही केली. तर महिना 2-3 महिने झाले असेल. आता तिथं रूम खाली करायचं ते का आणि इकडे महिनाभर असं झालं आहे म्हणून साफ करायचं. नाहीतर मी आठवड्यातून एकदा मी माझी मशीन साफ करते. आणि आपली मशीन स्वच्छ ठेवायचं आपलंच काम आहे. तर ती आपली लक्ष्मी आहे ना म्हणून. तर मी शक्यतो ना आठवड्यातून एकदा साफ करते. आणि आठवड्यातून एकदा साफ करतेच करते. आणि जेव्हा मी मशनीवर बसते ना तेव्हा हात मारून मग बसते. आणि मी मशनीवर बसताना पहिले कशी करते तुम्हाला सांगते. तुम्ही पण तसं करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मशनीवर बसताना शिलाई मशीन असून दे किंवा पिको फॉल मशीन असून दे. तर मी थोडंसं पुसून घेते. पुसून झालं की पाया पडते मग मशीनला कामाला सुरू करते असं करते. तुम्ही तसं करता का नक्की सांगा. आणि आता मशीनच्या इकडचं सगळं पुसून घेतलं आणि तो वरचा वर ठेवला आहे. आता ही मशीन वगैरे पिको फॉलची मशीन आहे. तर त्याला स्टँड आणलं ना स्टँड आणलं की मग हा भाग फेकून टाकणार आहे. ते योग्य पडलं. नाहीतर मग असं ठेवलं ना खुल्यावर तर स्टँड नाही म्हणून तर मग पूर्ण धूळ होऊन ना खराब झालं असतं. तर त्याच्यासाठी मी असं बॉक्समध्ये ठेवलं आहे. बॉक्समध्ये ठेवले म्हणून ती मशीन अजून नवीनच्या नवीन दिसते. अजून खराब नाही झालं आणि काय नाही. तर मग त्याची बाहेर ठेवली असते ना तर सगळं धूळ होऊन सगळं खराब दिसलं असतं. आता ही मशीन थोडी थोडी अशी खराब दिसते. तर तशी पण मी वरतून असे हात मारते म्हणून ते असं स्वच्छ आहे माझी ती मशीन. एवढं का धूळ वगैरे लावलं नाही. आणि 2 पॅकेट आहे ना एकामध्ये ब्लाऊज पीस आहे एकामध्ये अस्तर आहे ते पण शिवायचे. आणि हे बघा झालं माझं इकडचं. तर बेडरूमचं आज पूर्ण क्लीन झाले. अजून ग्लास करायचे आणि देवाची भांडी आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करते. भांडी म्हणजे काय तर कापूस वगैरे हे सगळं भरून ठेवायचे आहेत ना ते पण घासून ठेवले आहेत. आणि ते व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला दाखवते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. काचेची खिडकी आहे ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर मोठी खिडकी आहे त्याला वेळ होईल बराच. त्याच्यानंतर मग सामान आहे स्वामींचं ते छोटे छोटे डबे आहेत ना ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते.